सॅमसंग S24 अल्ट्रा आणि सॅमसंग S24 या दोन मोबाईलमध्ये नेमका फरक काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डिझाईन आणि डिस्प्ले। डिझाईन आणि डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर ऑब्वियसली S24 अल्ट्रा हा मोठा मोबाईल आहे आणि S24 हा कॉम्पॅक्ट मोबाईल आहे। त्यामुळे S24 अल्ट्राचं स्पेसिफिकेशन पाहायला गेलो तर 6.8 इंचाची मोठी डिस्प्ले स्क्रीन तुम्हाला मिळणार आहे। त्यासोबत S24 अल्ट्राचं टायटॅनियम फ्रेम असल्यामुळे ती अत्यंत स्ट्रॉंग अशी फ्रेम आहे, ज्यामुळे तुमची ड्युरेबिलिटी खूप वाढणार आहे। आणि S24 बद्दल सांगायचं झालं तर हा कॉम्पॅक्ट फोन आहे ज्याची स्क्रीन फक्त 6.2 इंचाची आहे आणि त्याची बॉडी ही आर्मर ॲल्युमिनियमची आहे, जी टायटॅनियमपेक्षा हलकी असल्यामुळे थोडीशी कमी ड्युरेबल आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट जी S24 अल्ट्राला जास्त चांगलं बनवते ती म्हणजे S पेन। हा S पेन जो आहे तो लिहिण्यासाठी आणि चित्र काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यानंतर आपण कॅमेऱ्याबद्दल माहिती घेऊ। S24 अल्ट्रामध्ये अत्यंत प्रगत असं आणि शक्तिशाली कॅमेरा सेटअप आहे। यामध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 100 गुणा जास्त स्पेस झूम आणि 5 गुणा जास्त ऑप्टिकल झूम, त्यासोबत 3 गुणा जास्त ऑप्टिकल झूमसाठी 2 फोटो लेन्स आहेत, ज्या अत्यंत सुंदर असे फोटो काढण्यामध्ये मदत करतात। मात्र S24 मोबाईलबद्दल सांगायचं झालं तर यात चांगला कॅमेरा सेटअप आहे, मात्र S24 अल्ट्रापेक्षा तो कमी शक्तिशाली आहे। याच्यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 30 गुणा जास्त स्पेस झूम मिळणार आहे। आता आपण प्रोसेसर आणि याच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती घेऊ। S24 अल्ट्रामध्ये भारतासारख्या काही देशांमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसर येतो, जो की गेमिंग आणि उच्च कार्यक्षमतेसाठी खूप चांगला मानला जातो। त्याचसोबत S24 बद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये Exynos 2400चा प्रोसेसर आहे, जो की एक अत्यंत सुंदर असा प्रोसेसर आहे, मात्र स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसरपेक्षा तो कमी कार्यक्षम आहे। बॅटरीबद्दल सांगायचं झालं तर S24 अल्ट्रामध्ये तुम्हाला 5000 मेगाहर्ट्जची बॅटरी मिळते आणि त्यासाठी 45 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतोय। S24 मध्ये तुम्हाला 4000 मेगाहर्ट्जची बॅटरी मिळते तर 25 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो। स्टोरेज आणि रॅम बद्दल सांगायचं झालं तर S24 अल्ट्रामध्ये 12 GB रॅम 1 TBचा स्टोरेज पर्यंतचा पर्याय मिळू शकतो, मात्र S24 मध्ये तुम्हाला फक्त 8 GB रॅम आणि कमी स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत। सारांश सांगायचं झालं तर तुमची प्राथमिकता काय आहे हे तुम्ही ठरवा आणि त्याच्यानंतर S24 घ्यायचा की S24 अल्ट्रा घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता। यामध्ये तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा, S पेन आणि मोठी स्क्रीन असलेले सर्वोत्कृष्ट फीचर्स असलेले डिव्हाइस शोधत असाल तर ॲब्सोल्युटली तुम्हाला S24 अल्ट्रा हा उत्तम पर्याय आहे। आणि जर तुमची प्राथमिकता ही उत्तम कामगिरीसह कॉम्पॅक्ट आणि परवडणारा फोन शोधत असाल तर S24 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे। तर मित्रांनो, ही होती S24 अल्ट्रा आणि S24 अल्ट्रा S24 मोबाईलच्या दोन्हीमधील फरकाची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।